माहीम त्याकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे। तिथे सध्या सदा सरवणकर ही पिछाडीवर आहे, मात्र अमित ठाकरे आघाडीवर आहे असं सरळ बोलता येणार नाही, कारण तिथे तिहेरी लढत होते आणि महेश सावंत हे सध्या उद्धव ठाकरे गटाकडून तिथे आहेत। त्यामुळे सदा सरवणकर जरी पिछाडीवर असले तरी महेश सावंत किंवा अमित ठाकरे या दोघांमधून नेमका आघाडीवर कोण आहे हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आपल्याला अतिशय ब्रेकिंग न्यूज मिळते की अमित ठाकरे हे सध्या आघाडीवर आहे। आता जसं मी सांगितलं की ते सदा सरवणकर पिछाडीवर आहे, त्यासोबत महेश सावंत देखील इथे पिछाडीवर गेलेले आहे आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आघाडीवर आहे। अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक आहे। राज ठाकरेंचं खरं तर वर्चस्व आपल्याला म्हणावं लागेल आणि अमित ठाकरेंना ही निवडणूक जिंकवण्यासाठी त्यांनी जागोजागी प्रचार केला। प्रचार सभेत त्यांच्या खूप गाजल्या आणि अमित ठाकरेंना निवडून द्या असं त्यांनी प्रत्येक प्रचार सभेतून आवाहन केलं। त्यामुळे अमित ठाकरे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातून देखील विविध गोष्टी सांगितल्या आणि माहीम आणि दादरसाठी ते काय करणार आहे। माहीम दादर खरं तर अमित ठाकरे हे खूप जवळून बघतात आणि तिथेच राहतात, त्यामुळे माहीम दादरवर त्यांचा वर्चस्व आहे। अमित ठाकरे इथून कशा प्रकारे पुढे जाणार आहेत हे खरं तर आपल्याला बघावं लागेल। अगदी सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या काळात अमित ठाकरे आघाडीवर आहे, मात्र या काळात आता पुढे काय काय होतं हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे।